सगळ्यांचे तुमचे आम्ही आयज हांगासर स्वागत करता। हांव श्रीनिवास खलप आणि माझ्याबरोबर आज संजय बर्डे। आयज एक महत्वाचो विषय आहा तेजेर श्री संजय बर्डे तुमकां एड्रेस करतले, तेचे मागीर हांव उलयतलो मातसो आणि मागीर कितें तुमचे प्रश्न आसा जाल्यार आमी घेतले। नमस्कार। शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या आजच्या दिसाचो जो महत्व जो आसा अख्ख्या भारत देशांतल्या सगळ्या नागरिकांक खबर आसा। ताका लागून आमी आयज काँग्रेस पक्षाचे सगळ्यांक आयज शुभेच्छा दिता आसतना आयज जो महत्वाचो टॉपिक आयज जमिनीचो विशय आसा आमचो आयज महत्वाचो विषय आणि जिव्हाळ्याचो विषय आणि काळजातलो आणि मोगाचो विषय। न खाऊंगा आणि न खाने दूंगा हो स्लोगन आमचो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीचो। तेजून आमकां उलयता आसतना अशें सांगूंचे दिसता आयज 2013 तेन्ना लँड एक्विजिशन पास काँग्रेस गव्हर्मेंट तेन्ना आपलो वयता लास्ट मिनटाक हे बिल पास करून घेतले फेअर कॉम्पेन्सेशन। आणि तेन्ना आमचो लेट माजी मुख्यमंत्री बाब मनोहर पर्रीकर आसलो आणि मनोहर पर्रीकर इतलो बुदवंत आणि इतलो हुशार तेणी लँड एक्विजिशन ऍक्ट 1894 सो वन ऑफ 1894 हेतूनसून त्या पार्टानसून मोपा लँड ही आपल्या अंडर एक्वायर करून घेतली। ताका खबर आसली हे बिल जेन्ना काँग्रेस गव्हर्मेंटान जेन्ना पास केले 2013 लँड एक्विजिशन ऍक्ट रायट टू फेअर कॉम्पेन्सेशन ऍक्ट आणि ट्रान्सपरन्सी इन लँड एक्विजिशन हे बाब मनोहर पर्रीकर खबर आसली हे बिलाच्या अंडर जर मोपा लोकांची जमीन जर घेतलेली तर अख्ख्या गोंयकारांक आणि पेडणेच्या लोकांक आणि जी जमीन जी कोणाची वयता तांकां गव्हर्मेंट जॉब हो कंपल्सरी दिवचो पडटलो आसलो। आणि मनोहर पर्रीकरान जी तकली यूज केली आणि मोपाचे आमच्या भावांची जमीन नियरली अबाउट 90,000 स्क्वेअर मीटर जागो हो मनोहर पर्रीकरान आपल्या अंडर गव्हर्मेंट ऑफ गोवा घेतलो। जे बिलान फेअर कॉम्पेन्सेशन म्हणटा आसतना ते बिलान इतले बिल बरे आसा आणि इतले बिल बरे आसले की ते बिलान जेन्ना प्रत्येक गोंयकार आणि प्रत्येक गोंयच्या लोकांची जमीन जी घेता ते जमिनीन ते बिलान म्हटलेले आसा की जमीन सरकारान घेतल्या उपरांत डिक्लेअर करिना फुडें जे कोणाची जमीन वयता ते जमिनीच्या घराची कोणाचो घरातलो जो भाग जो आसा कोणाची जमीन जी वयता ते जमिनीचो अधिकार जो आसा कोणाचे त्या घरान जर कोण शिकलेलो आसा जावं तो SSC पास असो किंवा 8वी पास असो किंवा बरो शिकलेलो असो वेल एज्युकेटेड असो ताका त्या जॉब 500 जॉब दितलो म्हणून। आयज आमकां मुख्यमंत्र्याक एक प्रश्न विचारूंचो दिसता न खाऊंगा न खाने दूंगा कोणाक गोंयच्या गरीब जनतेक खाऊंगा किसको खाने दूंगा। तर एक हांव आमच्या गोंयच्या मुख्यमंत्र्याक आयज प्रश्न विचारूंक करता जे फेअर कॉम्पेन्सेशन जे लँड एक्विजिशन जे ऍक्ट जे आसा हेतून कितें बरयलेले आसा आणि तुम्ही सरकाराक जाय म्हणून जागो घेता आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीक तुम्ही आयज हो जागो काढून दिता। सरकाराक जर जागो जाय आसलो तर सरकारान आपूण स्वता कित्याक लावून बांदूंक ना। सरकारान स्वता जर बांधलेले तर तो एअरपोर्ट आयज आमच्या गोंयच्या जनतेच्या अंडर उरतलो आसलो। आयज तो उरोंक ना। आयज तेजेर आयज पेडणेच्या भावांची आमची जी जमीन कोणाची गेल्लेली आसा न्हू तांकां सेक्युरिटी म्हणून जॉब दिलेले आसा 500 आणि 5 एक तुमकां म्हाका सांगूंचे दिसता 500 शब्द 5च कहो दिसता। आज कितके लोकांक आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारान कितले जाणांक कामाक थंय लायला। आमकां अधिकार आसा जी जमीन आमच्या गोंयच्या भावांची वयता ती रोडाक वचो किंवा खंयचे गव्हर्मेंट प्रोजेक्टा वचो तेन्ना सरकारान फेअर कॉम्पेन्सेशन दिवपाक जाय आसली। जर सरकारान जर GMR कंपनीक जर दिला जाल्यार मुदत वाढवून तेंच्यांनी कित्याक लागून दिल्ले आसा ते लिजाचे त्यांनी दिलेले आसा। आमकां दिसता गव्हर्मेंटान आयज दिल्ली आमच्या पनवेल महाराष्ट्र गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रान सिडकोच्या अंडर एक जमीन एक्वायर केल्या आणि सिडको कंपनी थंयसर गव्हर्मेंटाक पार्टनर घेवन शेतकऱ्यांक पार्टनर घेवन तांकां पार्टनरशिपीच्या अंडर भितर घेतला आणि बरो जॉबाक दिलेलो आसा आणि बरी फेअर कॉम्पेन्सेशन दिलेले आसा। आणि हांव गोंयच्या गव्हर्मेंटाक सांगूंक सोदता जेन्ना महाराष्ट्र गव्हर्मेंटान BJP सरकार आसलो ताका शिवसेनेचो तेन्ना तोड आसली लोकांचो तेन्ना खेळा मेळान तेंचो सरकार चलतालो तेन्ना
आमचो महाराष्ट्राचो मंत्री नारायण राणे सिंधुदुर्गची जमीन जेन्ना रस्त्याक जेन्ना गेली तेन्ना थंयसर बाजार भाव म्हणजे कितें मार्केट व्हॅल्यू रेटीन थंय रोड वायडींग जेन्ना जाला मार्केट व्हॅल्यूच्या हेतूनसून सरकारान तांकां रेट दिलेली आसा. गोंयांत कित्याक लागून ना? गोंय हे भारत देशांत पडटा काय आनी खंयच्या देशांत पडटा असो भारतीय जनता पार्टी सरकारा विचारून करता. तुमी जे आज जर म्हणटा की आमी बरे सरकार दितले तर आयज आमकां खंय दिसना की शेतकाऱ्यांचेर अन्याय आयज भारतीय जनता पार्टी सरकारान 2013 पासून जेन्ना काँग्रेस गव्हर्मेंट जेन्ना गेलो 2014 पासून तेंच्यांनी सांगले आयज आमी 8 वर्सांचो तो पाडो आसता म्हणून. हो पयलो पाडो आमी जमनीचे हेजेरसून आयज तुमकां सांगता की भारतीय जनता पार्टीच्या सरकारान 2014च्यान श्री गणेशा शेतकाराच्या पोटाचेर पांय धरून सुरवात केल्या ती आयज पासून तेंच्यांनी पोटार पांय दवरलेलो आसा. मागता आमी काँग्रेस पक्षातर्फे की जे मोपाचे जमिनी सरकारान घेतलेले आहा जितले शेतकारांचे जमिनी गेल्लेल्यो आसा तांकां गव्हर्मेंट जॉब हो कंपल्सरी हो भारतीय जनता पार्टीच्या सरकारान आणि श्रीपाद भाऊ जो MP जो आसा पार्लिमेंटान गेल्लो आसा तो आयज लोकांच्या घरांनी भोंवता इलेक्शन लागीं पावला म्हणून ताका आमी आयज सांगूंक करता की खंयच्या परिस्थितीन अंडर लँड एक्विजिशन तुमी एक्वायर जी केलेली आहा तांकां आमचे गोंयच्या भुरग्या भावांक भयणीक तुमी हो गव्हर्मेंट जॉब हो दिवपाकूच जाय म्हणून मागता. थँक्यू सो मच. तशेंच आयज आनी एक हांव विशयाचेर उलोवंक सोदतां. तुमकां खबर आसा की काश्मीरान जे कितें जालें आमचे काश्मीरी जे भाव आसात काश्मीरी पंडीत स्पेशली तेंचेर BJPचे सपोर्ट आसलेले VP सिंग गव्हर्मेंट आसतना जो अन्याय जालो आनी तांकां काश्मीर सोडून वयचें पडलें तेचेर एक खोटो इतिहास सांगणारो सरकार पुरस्कृत पिक्चर येयलो आयज काँग्रेसीक ब्लेम करणार. पण आयज परत काश्मीरांतून काश्मीरी पंडितांचे पलायन चालू आसा. तर हेचेर भारत सरकार कितें करतली? आता आम्ही म्हणटले की आमकां एज अ गोवा राज्य म्हणून काश्मीराचो कितलो फरक पडटा. पण लक्षात घ्या जर आमी गोंयच्या खंयच्या बीच लायनीर गेले जाल्यार इतले काश्मीरी मेळटले पण भितर एक सुद्धा पंडित नसतो. ते हांगासर येवन काम करतात. आमी जर काश्मीराक गेले जाल्यार थंयसरले लोक सांगताले खंयच्याय शॉपान वतात म्हणटा अरे आप गोवा से आए हो हमारा शॉप है उधर कलंगूट में. पण तेतून काश्मीरी पंडित ना. जर आयज तांकां जर काश्मीरी पंडित जे कितें उरल्या जर तांकां सोडून वयचें पडटा परत तेंच्यांनी व्हडल्यो व्हडल्यो घोशणा केल्ल्यो की आमी तांकां रावपाची सोय करतले म्हणून. आनी हे हांव एक जबाबदारीन वाक्य म्हणटा हांगासर कारण हांवें स्वता काश्मीरी पंडितां खातीर मुंबय तेंची जी ऑर्गनायझेशन आहा पुनून काश्मीर 95 पासून 2000 5 वर्सां काम केल्लें म्हणून हो विषय म्हाका बऱ्यापैकी खबर आहा तेंचे कितें हाल जाले कशें जाले. फक्त प्रचाराक तुमी तांकां वापरतले आनी प्रत्यक्षान तेंच्या खातीर कांयच करचें ना तर ही खूपच दुःखदायक गोष्ट आसा. आनी जे आयज जे कोण भारत सरकारच्या खुर्चींचेर बसलेले आसात जेंची ही जबाबदारी येता स्पेशली होम मिनिस्ट्रीची तेंच्यांनी ह्या विशयान आपूण स्वता लक्ष घालून जे व्हडले व्हडले डायलॉग जे आमकां मारून दाखयतात ते प्रत्यक्षात मातशे 5% तरी कितें तरी काम करून दाखोवचें अशी आमी तांकां विनंती करता. आयज शिवराज्याभिषेक दीस. शिवाजी महाराज आमकां गोंयकारांक खातीर चड पयसचो न्हू गोंयचोच महाराष्ट्राचो फक्त राजा न्हू तो कर्नाटकाचोय राजा आसलो गोंयचोय राजा आसलो तामिळनाडूचोय राजा आसलो. प्रत्येक ठिकाणाक ज्या ज्या जाग्यार तेंचे राज्य असले थंयसर लोकांक अभिमान आसा. शिवाजी महाराजांनी म्हटलेले की रयतेच्या भाजीच्या देठाक सुद्धा लागूंक जायना. हे जर राज्य कारभाराचे तेंचे जे तत्व आहा. आयज हांगासर संजय बर्डेनी एक म्हत्वाचो विशय घेतलेलो आसा लक्षात घ्या. आज पर्यंत गोवा सरकारान नवो लँड एक्विजिशन कायदो जालो पण त्याचे इम्प्लिमेंटेशन जावंक जाय म्हणून कांयच केल्लें ना. जर ते जाल्लेले
जाल्यार फेर कॉम्पन्सेशन 4 पट मार्केट व्हॅल्यूच्या लोकांक मेळपाचें. ते जर दिवपाक मेळना जाल्यार दुसरी सोय आसली की गव्हर्नमेंट प्रोजेक्टा खातीर घेता, त्या प्रोजेक्टान लोकांक सामील करून घेया. ही एकूच अशी मोपाची केस ना. प्रत्येक गोंयच्या आयज तुम्ही लँड एक्विजिशन केस काडून पळया, होच प्रॉब्लेम आहा. हांव स्वता हायकोर्टान हे मॅटरी करीत आहा. ही मोपाची न्ही, दुसरी एक मॅटर चालू आहा म्हाजी. थंय सुद्दां होच प्रॉब्लेम. कायदो केलो पण जर तो लोकांक तेजो फायदो जावचो ना जाल्यार कसले सरकार? तुम्ही कोणाची लँड घेतले आणि गव्हर्नमेंटा कडेन तर आयज लँड बँक तयार जाल्लेली आसा. एका प्रोजेक्टाची खातीर लँड घेवप आणि ती लँड प्रोजेक्ट जायत ना, बंद जाता. डिपार्टमेंटा कडेन जमनीच्या जमनी कश्यो पडना आहा त्या तुम्ही जर विचारले जाल्यार हांव सांगू शकता सिटीन तुमी. आणि पण जेची जमीन आसा तो मेलो, तेका केन्नाच कॉम्पन्सेशन मेळोंक ना. स्पेशली सगळ्यान व्हडली गोश्ट आसा टेनंट जे आहात, एग्रीकल्चरल टेनंट, तेंचे जाता कितें प्रॉब्लेम की एग्रीकल्चरल टेनन्सी एक्टाच्या अंडर जो फुडलो लँड यूज एक्ट आहा तातूंत आसा प्रोविजन की इट कॅनॉट बी यूज फॉर नॉन एग्रीकल्चरल पर्पजीस. जेन्ना हेचे कडेन लँड एक्विजिशन ऑफिसरा कडेन मॅटर वयता, तो कितें म्हणटा, तुमकां कसलें कॉम्पन्सेशन? तुमची जमीन जर तुमकां जर आसलेली जाल्यार तुमी शेती सोडून आनी कांयच करूं शकना त्या जमनीन. 50 रुपया खूब जाले. तेचे कितें? ते टेनंटाक जाल्यार अक्षरशः ते रस्त्यार येतात जेची जमीन वयता. त्या खातीर नवीन एक्टान प्रोविजन केल्लेले जर तांकां कॉम्पन्सेशन दिवंक मेळना जाल्यार त्याच प्रोजेक्टान तांकां बरो खंयचो तेंच्या जितले कितें शिकलेले आहात त्या प्रमाणे तांकां जॉब दिवचो. आयज कितलेशेच गव्हर्नमेंट जे जॉब आसा ते अशा पद्दतीन जेंची जमीन गेल्या ते ऑटोमॅटिकली त्या जाग्यार एडजस्ट जातले. पण हे गोवा गव्हर्नमेंटाची करपाची इच्छा आसा अशें दिसना. पूण आमी गोवा सरकार कडेन परत मागता की तुमी ताबडतोब जी नेसेसरी प्रोविजन जी करूंक जाय त्या खातीर ती करात. जे कितें ऑर्डिनन्स हे काडूंक जाय ते हाडात आणि सगळी जी कलमां नवीन लँड एक्विजिशन एक्टाची ती ताबडतोब लाय. ना जाल्यार कितें करतले? जर सरकार जर काय करिनायचे तर त्या लोकांका जे आसात जेंचो प्रॉब्लेम आसा, आता हे मोपाचोच विषय घ्या, तर आमी त्या लोकांक संघटीत करतले आणि तांकां न्याय मेळोंक जाय म्हणून जे कितें करचें पडटलें कायदेशीर मार्गान, सदनशीर मार्गान ते आमी करतले. कोर्टान बीन फायल करतले? हांवें म्हटलें की जे कितें करूंक जाय राजकीय, सामाजीक, कायदेशीर, सदनशीर मार्गांनी ते आमी सगळ्यो गोष्टी करतात. वन थिंग, मोपा डिस्प्लेस वर्कर्स तांकां कॉम्पेन्सेशन कितलो दिला आतां गव्हर्नमेंट? 140 रुपया, 150 रुपया किंवा 200 रुपया, जे वयर ते वचोन फर्स्ट किलोमिटर 3 टायम्स जे म्हणटात न्ही ते सांगतना आमचे गोंयचे जनतेक अशें भासून सांगता 3 टायम्स म्हणटा. आमचे गोंयचे भाव किंवा भयणी समजतात कितें 3 टायम्स म्हणजे कितले 4000 5000 मेवळे म्हणून. पूण तशें ना. बेसीक रेट जो 40 रुपया पर किलोमिटर आहा तेंच्यांनी जो 1894 जो एक्टाच्या अंडर जमिनीचो रेट दिलेलो आसा 3 टायम्स 40 रुपया इंटू 3 टायम्स म्हणजे 120 रुपया 130 रुपया सुमार जाता. पूण हितूनसून तेंच्यांनी एक व्हडली चूक केलेली आहा गव्हर्मेंटान की जी झाडां ते दिसा नवो लिंक रोड जो आसा न्ही ते आमचे भाव रस्त्याचेर देंवले. डेप्युटी कलेक्टर पेडणे जो आसा थंयसर पोलीस स्टेशन जे आसा आमचे शेतकार भाव अशे तेंच्यांनी त्रास केले न्ही की आमी पयला आमी फ्रिडम करता. फ्रिडम आमी जर हांगासून ब्रिटिशराक धांवता आसतना, मोगलांक धांवता आसतना किंवा पोर्तुगीज धांवता आसतना पोर्तुगीजांक तेंच्यांनी इतले आमच्या गोंयच्या जनतेक त्रास करूंक ना तितले त्रास भारतीय जनता पार्टी सरकारान अत्याचार केलेलो आहा आमच्या भावांचेर. झाडां कापता आसतना तेंच्यांनी एक झाड जे आसा आनी एक काजीचें झाड, काजूचें झाड जे आसता वर्साक कितलें उत्पन्न दिता, जर एक 500 रुपया उत्पन्न दिता तर इंटू 40 इयर्स आमी अभ्यास करूंक जाय आसले इंटू आनी तांकां ते पयशे कॅल्क्युलेट करून दिवंक जाय आसले. गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रान जेन्ना इरिगेशन डिपार्टमेंटान जेन्ना आमचे हांगा लेक जे आसा न्ही तिलारीचे ते लोकांचे
गांव खाली केलो पण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रान एका झाडाची किंमत कितली हा 40 वर्सांनी कितले उत्पन्न दितले तितले पैसे काढून दिले पण हांगा सरकारान झाडां कापली आणि काल आमचो गोंयचो मुख्यमंत्री एकूच झाड लायता आणि ताका बरी फुलां घालता आणि पांया पडटा आणि झाडां 22,000 25,000 कापता काल म्हाका मुख्यमंत्री सांगूचे दिसता वर्ल्ड एनवायरमेंटाच्या दिसाक तुम्ही एक झाड लायतात आणि एक झाड लागपाक आणि ताका पोसपाक आणि येता व्हडलें जावपाक कितकी वर्सां लागता ती तेंच्यांनी एका राती भितर बुलडोजर घालून कापली आणि शेतकार भावांचे आयकूंक ना आणि आमी श्रीपाद भाऊ MP जो म्हणटा गोंयचो तो गोंयचे सरकारान जे कितें चल्लेले आहा हे वर सेंट्रलाक सांगता मोदीक सांगता सांगिना आमी मागता एक झाडाचे उत्पन्न कितले जाले कितली झाडां कापलेली आसा तेजे उत्पन्न हे आमच्या गोंयचे जनतेक हेंच्यानी आमच्या शेतकार भावांक दिवंक जाय आसलें हेंका कितें दिसता शेतकार म्हणजे एक तरी खंयसरले मनीस रस्त्यार पडले म्हणून न्हू पूण जेन्ना कोविडान जेन्ना तुम्ही उगडास करतलो शेतकारांचो उगडास हेंका येयलो तेन्ना शेतकारान अख्ख्या भारत देशाक अख्ख्या वर्ल्डान आमचे कोविडान सांबाळलेले आसा आमी शेतकारांचो हो जाण हो प्रत्येक गोंयच्या जनतेन आनी गोंयच्या सीएमान आनी आमी जे म्हणटात तेंच्यानी प्रत्येकाक शेतकारांचो उपकारान रावपाक जाय हे सरकारांक फक्त कितें दिसता ना खावंक ना ना खाली दिवंक ना मागता आमी गोंयच्या जनते कडेन आनी गव्हर्मेंटा कडेन हो जो आसा न्हू इश्यू जो आसा न्हू गोप्याचो लोकांचो खरोखर तुमचो फुडें लँड हांगासून जेवचे पयलीं हांगा एअरपोर्ट सुरू जावचे पयलीं गोंयचे जनतेचे प्रश्न शेतकारांचे प्रश्न सॉल्व करपाक जावन मागता म्हजो प्रश्न आसलो 3 times they have been paid मरे दिला मरे 3 times कोर्टान घेतले आहा टेनंटाचे प्रॉब्लेम चालू आसा आणि फेअर प्राइस जी आसा न्ही जेन्ना जर वाडोवंक जाय 40 रुपया जर तेंच्यांनी आपूण रेट ठरयला इंटू 4 जर केलो कितलो जाता आणि कितें मेळ्ळें जो शेतकरी आहा 120,000 ते 120 रुपया पर स्क्वेअर मीटर तेजी जर समजा एखाद्याची 1,000 स्क्वेअर मीटर तुका जर कितले मेळ्ळे but when was it acquired before act came तेच into आमी force? म्हणटा की जेन्ना भारत सरकारान लँड एक्विजिशन ऍक्ट नवो केलो फेअर अँड कॉम्पन्सेशन गोवा सरकारान अजून तेजें नोटिफिकेशनूच काडूं It is separate. पण हांव कितें म्हणटा is it ना ना ते is it ऍक्ट जाल्या उपरांत लँड retrospective? एक्वायर जाल्या म्हणटा Can it be with retrospective? खरें म्हणजे ऍक्टान प्रोविजन आसा कोर्टान जेन्ना हो प्रश्न येता सरकारी वकील अपोज करता अजून ती तांकां दिसता की लोकांक फायदो जावचो आतां सरकारी वकील कित्याक अपोज करतात कारण वयल्यान इन्स्ट्रक्शन येता गव्हर्मेंटाचे प्रत्यक्षात जर तुम्ही खंयच्या सरकारी वकिला वांगडा जर प्रायवेटली उलयला जाल्यार सांगता जाता आमी कितें करूं शकता आमकां इन्स्ट्रक्शन पण कितें म्हणटा हांव की वयरसून सेंट्रल गव्हर्मेंटासून जेन्ना बील पास जाल्या उपरांत गव्हर्मेंट हे आमचो सेंट्रल गव्हर्मेंट म्हणजे आमचो भारत देश थंयसून बील पास जायना फुडें हे एक्चुअली हे बील घेवंक जाय आसले आयज आमी पळयता आसतले जीएसटी बील तुमी जायना फुडें इम्प्लिमेंट फाटल्या दिसांनी तेन्ना काँग्रेस गव्हर्मेंट आसली तेन्ना बीजेपी सरकार ओपोज करतालो ते ओपोज करतालो आणि जीएसटी आतां तेंचो सरकार येना फुडें जीएसटी कसो तेंच्यांनी हाडलो ते बील कशें पास करून घेतले हो म्हत्वाचो भाग आसा हेजेर करपाक जाय आसले जीएसटी इम्प्लिमेंट करतात तुमी पूण हे आमचे फेअर कॉम्पेन्सेशन कित्याक लागून करूंक ना हो मोठो प्रश्न पडटा न्हू प्रत्येक गोंयकारान हेजेर विचार करपाक जाय थँक्यू थँक्यू